दिल्ली ब्लास्ट नंतर मुंब्रामधून एका शिक्षकाला अटक करण्यात आली होती आणि सांगितलं गेलं की जमाते इस्लाम या संस्थेसोबत या शिक्षकाचे संबंध आहेत आणि एटीएस त्याचा शोध घेत आहे। मात्र जमाते इस्लाम महाराष्ट्र सचिव यांनी मुंबई मराठीसोबत संवाद करताना स्पष्टपणे सांगितलंय त्यांचा जमाते इस्लाम या संस्थेसोबत काहीचाही संबंध नाहीये। जमाते इस्लाम ही संस्था लोकांच्या मदतीसाठी आहे, लोकांच्या सेवेचं काम करते आणि आतापर्यंत लोकांच्या सेवेसाठी काम करत आली आहे। त्यामुळे आतंकवादी संघटनांसोबत जमाते इस्लाम या संस्थेचा काहीही संबंध नाही आणि जो शिक्षक यामध्ये पकडला गेला त्याला पण आता सोडण्यात आलाय अशी माहिती आता समोर येते। बघूयात जमाते इस्लाम महाराष्ट्र सचिव यांनी काय सांगितलंय। प्रथम माझं नाव शाकीर शेख आहे। मी जमाते इस्लामी हिंदचा महाराष्ट्राचा सचिव आहे। मुंबईमध्ये दिल्लीमध्ये हल्ली जे बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये निष्पाप 6-8 लोकांना जीव गमावा लागलं, ते अतिशय निंदनीय बाब आहे। त्याबाबत जे एटीएस मार्फत कारवाई होते आहे त्याचा आम्ही स्वागत करतो। जे गुन्हेगार असतील त्यांना पकडून कडी आणि अशी शिक्षा जरूर व्हायला पाहिजे, जेणेकरून देशामध्ये कोणाचाही अशी हिम्मत करायची, असे कृत्य करण्याची हिम्मत होणार नाही। आम्ही सरकारला या पद्धतीने विनंती करतो। दुसरी गोष्ट, या संबंधात अनेक ठिकाणी छापे मारले गेले आहे। त्यानुसार मुंब्रामध्ये एका शिक्षकाला छाप्याचे मारून त्याला तपासासाठी एटीएसने आपल्या कार्यालयात बोलवलं होतं। त्याचा संबंध असं सांगण्यात येत होतं की तो जमाते इस्लामीचा सदस्य आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की जमाते इस्लामी ही पूर्ण देशव्यापी संघटना आहे। त्याची जी रजिस्ट्रेशनची पद्धत आहे ते प्रत्येक माणसाचं सगळं चारित्र्य आणि सगळं गोष्ट पडताळूनच त्याचं रजिस्ट्रेशन करतं। तर मुंब्र्यामध्ये पकडला गेलेला जे कोणी मनुष्य आहे त्याला एटीएसने ताब्यात घेतलं आहे, नंतर त्याला सोडलं असंही कळलं, पण त्याचा जमाते इस्लामी हिंदची काडी मात्र संबंध नाही। तो आमचा सदस्य नाही किंवा कुठला कार्यकर्ताही नाही। याची कृपया पूर्ण देशवासियांनी दखल घ्यावी।